नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट. मोठी बातमी, PM नमो शेतकरी योजनेचे 30,000 रुपये एकदाच मिळणार. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेमधून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित हप्ते एकत्र देण्याचा निर्णय. अनेक शेतकऱ्यांना जमीन नोंदीची पडताळणी, चुकीची माहिती किंवा इतर तांत्रिक कारणामुळे या आधीचे हप्ते मिळाले नव्हते. मात्र आता सरकार अशा शेतकऱ्यांना प्रलंबित हप्ते एकदा देण्याचा विचार करत आहे. 12व्या ते 18व्या हप्त्याचा समावेश. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 12व्या हप्त्यापासून ते 18व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबले होते त्यांना हे सर्व पैसे 19व्या हप्त्यासोबत देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने एक विशेष मोहीम राबवली असून पात्र शेतकऱ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमले आहेत. कोणाला होणार फायदा? ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यांनाही नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळाला नाही. आता दोन्ही योजनेचे प्रलंबित पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कागदपत्रांची तपासणी सुरू असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. वेळ मर्यादा अद्याप नाही. या प्रक्रियेसाठी सरकारने कोणतीही निश्चित वेळ मर्यादा जाहीर केलेली नाही. मात्र काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांना आधीच पैसे नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्र मिळाले आहेत. त्यांच्याप्रमाणे PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ प्रलंबित एकत्र मिळण्याची शक्यता आहे. हप्त्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न. PM किसान नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित हप्ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळतील? ज्यांचे हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते अशा पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित हप्ते दिले जातील. दुसरा, कोणत्या हप्त्यात समावेश आहे? या निर्णयात आहे की 12व्या हप्त्यापासून ते 18व्या हप्त्यापर्यंत पैसे 19व्या हप्त्यासोबत दिले जातील. तिसरा, प्रलंबित पैसे मिळण्यासाठी कागदपत्रांची तपासणी होईल का? होय, प्रत्येक राज्याने नोडल अधिकारी नेमले असून ते पात्रतेची पडताळणी करत आहेत. चौथा प्रश्न, दोन्ही योजनेचे पैसे एकत्र मिळू शकतात का? हो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचा प्रलंबित पैसे एकत्र जमा होऊ शकतात. पाचवा प्रश्न, यासाठी निश्चित वेळ मर्यादा जाहीर आहे का? नाही, सरकारने अद्याप कोणतीही वेळ मर्यादा जाहीर केलेली नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून काही नवीन अपडेट आले तर मी आपल्या चॅनलवर टाकून देईन.